स्वामी समर्थ. तर उद्या आहे स्वामी पुण्यतिथी आणि सर्वांचे गुरुचरित्राचे पारायण चालू आहेत. तर उद्या शेवटचा दिवस, उद्या स्वामी पुण्यतिथी. तर जेवढी उद्या सेवा करता येईल तेवढी अखंड सेवा करायची आहे. तुम्हाला अखंड नामजप करायचा आहे. यज्ञ, प्रहर सेवा, सप्ताह काळातील सांगता उद्या होणार आहे. सकाळी 10:30 वाजता महानैवेद्य आरती होणार आहे आणि सकाळी केंद्रात 6 वाजता सर्व देवांचा स्वाहाकार होतो. 7 वाजता महाभिषेक होतो आणि 9 वाजता देवीचे 11 अलंकार यागामध्ये अर्पण होतात. तर बघा, मग खंडेरायाला 5 अलंकार पूर्णावरणाचा नैवेद्य दिला जातो, अर्पण केले जातात. त्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, शेवटच्या दिवशी केंद्रामध्ये त्याची सांगता होते आणि सर्व गोष्टी तिथे अर्पण केल्या जातात, तिथे होतात. त्यात तुम्ही जे काही स्वामींचा आवडता नैवेद्य तुम्ही घरामध्ये तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण करायला घेतलं असाल तर उद्या शेवटचा दिवस आहे. तर उद्या तुम्ही तो घरामध्ये तुम्ही काही पण गोडाधोडाचा नैवेद्य करू शकता. किंवा स्वामींना भजे आवडतात असं म्हटलं जातं की स्वामींना कांदा भजे खूप आवडतात. तुम्ही भज्यांचा नैवेद्य ठेवा. तुमच्याकडून जे काही शक्य होईल तो नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे. जर तुम्ही घरात गुरुचरित्र पारायण करत असाल तर तुम्ही घरामध्ये नैवेद्य ठेवायचा आहे. आणि जर केंद्रामध्ये तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणला बसला आहात तर तुम्हाला घरामध्ये नैवेद्य ठेवायचं नाही. सर्व तिथे केंद्रामध्ये ते लोक करून घेतात बघा. आणि तुम्ही घरामध्ये काय नैवेद्य ठेवायचं आहे, गुरुचरित्र पारायण तुम्ही जर घरात करताय तर तुम्हाला 4 नैवेद्य बनवायचे. तर बघा, एक नैवेद्य तुम्हाला दत्तगुरूंना ठेवायचं आहे, एक नैवेद्य देवांना, एक नैवेद्य तुम्हाला ग्रंथाला दाखवायचा आहे, एक नैवेद्य तुम्हाला स्वतःला ठेवायचं आहे. असे 4 नैवेद्य तुम्हाला पुढ्यात ठेवायचे आहे, आरती करायची आहे. घरात जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायणला बसला असाल तर हे नैवेद्य तुम्हाला 4 दाखवायचे आहेत. पण केंद्रात बसला असाल तर नैवेद्य दाखवावं लागणार नाही, सर्व तिकडे करून घेतात. तर बघा, आपल्याकडून स्वामी सर्व करून घेतात. आपण जी काही सेवा करतो ना ते सर्व स्वामी करून घेतात. आपल्या खूप सांसारिक अडचणी असतात, खूप काही आपल्याला त्रास असतो, संकटं असतात, अडचणी असतात, आपल्या घरामध्ये काही निगेटिव्हता असते, त्यातून आपण सेवा केल्याने बाहेर पडत असतो. तर आता पारायण झाल्यावर सुद्धा तुम्ही स्वामी सेवा करत राहा, स्वामी सेवा सोडू नका. तर बघा, स्वामी सेवा काय करत राहायचं आहे, तुम्ही अखंड नामजप करा, लिखित नामजप करा. बघा, एका वहीवर तुम्ही श्री स्वामी समर्थ असं लिहित चला, काही होणार नाही. बघा, तुम्हाला नाही कुठल्या सेवा करणं शक्य तर तुम्ही या 2 सेवा तर करू शकता. बघा, अडचणीतून आपण बाहेर पडतो, मानसिक त्रासातून बाहेर पडतो. बघा, कर्म आपले कसे असो स्वामी ते बघून घेतील. त्याच्यामुळे तुम्ही फक्त सेवा करत राहा. बघा, तुम्हाला एक सांगते, खूप कर्ज असतं काही वेळेस, काही लोकांवर इतकं कर्ज असतं की ते कर्ज फिटता त्यांच्या नाकी दम येतो. कर्ज फिटतच नाही, उलट वाढत जातं. तर स्वामींची सेवा केली तर कर्जही असं फिटेल की ते तुम्हाला कळणारही नाही. जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायणला नक्की बसत राहा आणि करत राहा स्वामी सेवा. अखंड नामजप करा, स्वामी चरित्र सारामृत रोज 3 अध्याय वाचा, तारक मंत्र बोला आणि स्वामींचं नामस्मरण करा. हे नित्य सेवा आहेत. ज्याची अडचण असते ना त्या व्यक्तीला तुम्ही स्वामींचा मार्ग दाखवा. स्वामींची सेवा काय करावी ते सांगा. बघा, तुम्ही दुसऱ्यांना जर चांगला मार्ग दाखवलात तर स्वामी तुमच्यासाठी खूप काहीतरी म्हणजे चांगलं करतील. तर संकल्प करा, स्वामींना सांगा, अडचणी सांगा, इच्छा सांगा, सेवा करा. बघा, आज नाही तर उद्या नाही, पण जेव्हा तुमचं चांगलं होईल तेव्हा तुम्हाला खूप भरभरून मिळेल की तुम्हाला कशाची कमी पडणार नाही. केंद्रात जा, आरती घ्या. बघा, काय अनुभव येतो, काय फरक पडतो तुम्ही स्वतः बघा. काही जमलं नाही तर फक्त नामजप करा. जे काय आहे ते स्वामी बघून घेतील. नामस्मरणाचे अखंड फायदे आहेत, करत राहा, रोज बोला. तुम्ही जिथे असाल तिथे बोला, नाव घ्या स्वामींचं. कुठलं बघा, संकट आलं, आपण प्रवासात जातो, काही ना काही वेळेस अडचणी येतात, संकट येतात, फक्त नामस्मरण करा. बघा, संकट पळून जाईल. काहींना वाटतं काय स्वामी सेवा करायची, काय करतात स्वामी, कोण आहे स्वामी, असा विचार जे करतात त्यांच्यात खूप निगेटिव्हता असते. पण जेव्हा ते एकदा का होईना पण जेव्हा स्वामींचं नाव घेतील, जरी नाव नाही घेतलं पण निदान आपल्या घरात स्वामींचा जर फोटो असेल आणि आपल्या घरात जर स्वामींची सेवा घरातली एखादी व्यक्ती जर करते तरी त्यांच्यामध्ये खूप फरक पडतो. आणि बघा, ज्या व्यक्तीमध्ये अशी निगेटिव्हता असते, काय करतात स्वामी, कोण आहे स्वामी, काय करणार आहे स्वामी, असं जे बोलत राहतात त्यांच्यातली निगेटिव्हता हळूहळू निघून जाते, बाहेर पडते. तर बघा, त्यांनाही वाटेल की जेव्हा त्यांच्यावर काही अडचण येईल,
जेव्हा त्यांच्यावर काही प्रॉब्लेम होईल त्यांना, किंवा काही त्यांना असं वाटेल की मला कसला तरी त्रास होतो आहे, आणि जेव्हा ते हात जोडून जरी स्वामींपुढे उभे राहिले, किंवा एखाद्या वेळेस मनातल्या मनात जरी त्यांनी स्वामींचं नाव घेतलं, तर तेव्हा त्यातून जेव्हा ते बाहेर पडतील अडचणीतून, किंवा जे नकारात्मकता आहे त्यांच्यात ते त्याच्यातून, तेव्हा त्यांना कळेल की स्वामी शक्ती आहे. बघा, केंद्रात तुम्ही जेव्हा जाल तर तुम्हाला एक सांगते मी की जेव्हा तुम्हाला असं वाटेल की काहीतरी अडचण आहे, काहीतरी खूप मोठं संकट आहे, हे संकटाचं निवारण कसं होईल, काहीतरी इच्छा पूर्ण होत नाही खूप दिवसापासून, किंवा आपला मुलगा आहे त्याला नोकरीच मिळत नाही, खूप प्रयत्न करतो आहे पण नोकरीच त्याला मिळत नाही, खूप इकडे तिकडे तो धावतो पण त्याचं कामच होत नाही आहे, कर्ज खूप आहे, फिटतच नाही आहे, मुलाचं लग्न जमतं आणि मध्येच तुटतं, किंवा लग्नच जमत नाही आहे, तर असे बरेच काही प्रॉब्लेम असतात. मुलं बाळं होत नाही आहे, खूप प्रयत्न करतायत, दवाखाने करतायत पण मुलं बाळच होत नाही. तर काय करायचं आहे माहिती आहे का, तुम्ही गुरुवारच्या दिवशी नारळ घेऊन जायचं आहे आणि स्वामींना तुमची जी अडचण आहे, जी इच्छा आहे ती तुम्हाला सांगायची आहे. हातामध्ये नारळ घेऊन तुम्ही ते सांगायचं आहे, तुमचं नाव सांगायचं आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की जे काय माझ्या मागे आहे निगेटिव्हता किंवा अडचणी आहे, जे काय आमचे कामं होत नाही ते स्वामी तुम्ही बघून घ्या, तुम्ही हे करून घ्या, तुमचं नाव मी घेत राहील आणि तुम्ही जे आहे ते त्याचं निवारण करा, असं बोलून तुम्ही तो नारळ तिथेच केंद्रात ठेवून घरी निघून यायचं आहे. बघा, थोड्याच दिवसात तुम्हाला काहीतरी त्याचा फरक पडेल, काही ना काही तुम्हाला त्याचा अनुभव येईलच आणि काही ना काही तुम्हाला त्याची प्रचिती येणारच. तर बघा, अखंड तुम्ही हे नामस्मरण करा. बरेच लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत, तर जे लोक विश्वास ठेवत नाही पण त्यांना जेव्हा अडचणी येतात ना, जेव्हा त्यांच्या घरातली व्यक्ती काहीतरी स्वामी सेवा करत असते पण घरातला जो मेन माणूस असतो तोच जर ह्या गोष्टी मानत नाही, पाळत नाही, खूप लोकांच्या घरात आहे की घरामध्ये बायको आपली स्वामी सेवा करते पण नवरा काही मानत नाही, पाळत नाही आहे, नेहमी स्वामींना काही ना काही बोलत राहतात. तर बघा, त्यांच्यावर, ज्या नवऱ्यांवर सुद्धा असं काही प्रॉब्लेम अडचणी येतात ना, आणि आपली बायको ही सेवा करते, तर जेव्हा त्यांना असं वाटतं की खरंच आहे काहीतरी, की मी या अडचणीतून बाहेर पडलो आहे, तेव्हा ते सुद्धा स्वामींचं नाव घेतात. तर बघा, असे काही अनुभव असतात लोकांचे. तर मी तुम्हाला आज जेवढं सांगायची माहिती तेवढी सांगितली आहे. आता हे गुरुचरित्राचं पारायण झाल्यावर सुद्धा बरेच लोक स्वामी करत नाही, आणि जेव्हा पारायण येतं तेव्हा स्वामी करत राहतात. तर बघा, गुरुचरित्राचं पारायण झाल्यावर सुद्धा स्वामींची सेवा करत राहा, नित्य सेवा करा. नाही नित्य सेवा करायला जमली तर निदान फक्त नामस्मरण करा, दिवा लावा, नामस्मरण करा, 2 अगरबत्त्या लावा आणि तारक मंत्र बोला. बघा, तुमच्या सर्व अडचणी नक्की दूर होतील. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुम्ही कमेंट करत नाही, कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला, आणि सबस्क्राईब तुम्ही खरंच करत नाही तर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करत चला, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद.